ही सर्व खेळाडूंना माझी एक विनंती आहे, हॉकी खेळाडूंना माझ्यावर प्रेशर दडपण आणू नका. मी तुला माहिती सांगतो, मी हे खेळायसाठीच ग्राउंड केले. मी काय दाखवायला केलं नव्हतं का माझा स्वार्थ नव्हता. महापालिकाने आमचा जरी करार असला तर हे जे आयुक्त अध्यक्ष आहे, पण एखादं शासनाचं काम पूर्ण झाल्याशिवाय हातात घेणं चुकीचं दिसते. का तुमच्या आमच्याकडे बजेट नाही, आपण कधी कुणाला रुपये घेतला नाही. आज आमच्या डिस्ट्रिक्ट पण भारत पाकिस्तान मॅच आम्ही घेतलेले, त्यात थोडं पैसे आम्ही इथं 8-6 लाख भाडेपट्टीवर लावलेलं होतं. एक चांगलं करायला गेलो. तुम्हाला वाटतं काय दाखवायला केलं का? प्रत्येकजण येतो तो माझ्यावर पौशर मारतोय. हां, त्याची खरी फॅक्ट काय आहे? आता ही जी आपण केलेलं आहे ही कॉन्टॅक्ट, ही अजून आपण चालू करायची. अजून हे फ्लिम वॉकिंग ही सगळं निघालं. मी गेले आता वर्ष 1.5 वर्ष बोंबला लावले सगळ्यांच्याकडे जाऊन, की बाबा ही जी टेंडरमध्ये आहे ते आम्हाला क्लिअर करून द्या. म्हणजे इथं आता सगळे एकदा आपल्याला ग्राउंड चालू करता येईल. काही किरकोळ काम होते, आमदार खासदार सगळ्यांच्याकडे मी गेलो, 10 वेळा गेलो. कुत्र्याला पण लाज वाटलं, त्याच्यापेक्षा मी खालच्या दर्जाला गेलो. नुसतं देतो करतो. माझी घरची जरी असली तर आश्वासन दिले आणि गेली, कारण मी स्पष्ट बोलतो. पण मी पुन्हा आरोप करत नाही. मी पण 10 लाखाची ॲडव्हान्स कामं केली आहेत. मी पण नगरसेवक स्टँडिंग. काय माझा स्वार्थ आहे? कोटी रुपयाची आम्ही होतो बाळ. मला मी कधी काय हात तर लावला का सांगावं? खिशात रुपये जरी नसला तरी कुणासाठी? एक कोल्हापुरात चांगलं होईल, चांगलं करायसाठी. सगळ्या आमदार खासदारांची पोरं खेळतात, जिल्ह्यातली सगळी खेळतात. हां, एकाला पण नाही. आणि मी सत्य बोलू म्हणून लागते का तुम्हाला? मग उद्या तुम्हाला उद्घाटनाला नाही बोलू मग तुम्हाला कसं राग येतात? हां, आज जिनी मनामध्ये धडधडीत नावं घेतो ना, पण पूर्ण करायसाठी पण परत काय चाललंय काय नाही विचारायची पद्धत नाही. हां, त्यात पदं नाहीत म्हणून तर उभारलेलो. हौसेसाठी उभारलो नव्हतो. हां, जनतेला मान्य नव्हतं. हां, त्यामुळे असून दे म्हणलो. आता ह्यात धडधडीत काय माडिक साहेब असून दे, बंटी पाटील, अमोल माडिक, ऋतुराज पाटील, संभाजी धडधडीत नावं घेतो ना मी. या लोकांनी मला पत्रकार बंधू, माझी महापालिकेतले सगळे नगरसेवक अधिकारी माझ्या पाठी चालले, प्रशासन लागलं. हां, आता डीएस ऑफिसमध्ये 10 भिकाऱ्या जाऊ द्या. तिंचीपूर आता शालेय स्पर्धा बिर्धा हक्कानं ग्राउंड पाहिजे. आता SP हक्कानं ग्राउंड पाहिजे. तुम्ही हाय हक्कानं जसं मागताय तसं हक्कानं काय कामं बिमं असते तर द्या ना. तुमचा आमदार खासदार मंत्र्यांच्यावर संमत आहे. वैयक्तिक कामं कशी करता? मग हे तुम्हाला खेळाडूंना पण म्हणत नाही. तुम्ही कुठल्या आमदारांच्या जवळ असतात सांगा ना. नोकऱ्या बिकल्या जसं आता माझं ग्राउंड पण साहेब करा, ते एकटं धडपडायला आलंय. काय स्वार्थ साधला? काय आहे आता माझं? आणि मी म्हणून नको तर काढून टाका. मी कुठे म्हणून महापालिकेला म्हणतो घ्या केल्यानं जातो. मी झक मारली म्हणे. हे मी शेतात राबलो तर मर्सिडीला आम्ही शेतात कवा गेलो राबत नाही. आणि चांगलं कार्य काय? माझ्या बायका पोरं मी खेळणार होतो काय? आणि खेळाडू पण प्रत्येकजण येतो मला खेळा. अरे का हाऊस म्हणून दिले काय? सगळ्यांना वाटतं खेळायसाठीच केले ना. पण अपुरी कामं घेऊन मन मागण्यानं बोंबलाय मान तयार. बघा सरदारनं अर्धवट सोडला, पळून गेला आणि बघा काय केले म्हणून. चिडबुडे लावड्याची अवलाद झालेली आहे म्हणून मला चीड काय यायला लागली आहे. आणि माझ्या कशाला दडपण? पत्रा बंधू आहे ना मी, आणि प्रत्येकाचा अधिकार आहे.